ए बंड्या इतके तुम्ही नामर्द झालात की म्हणून तुम्ही पायलावून पळालात. मायचं तुमच्या गावाला रस्ता दिलास का? हा तुझ्या मायचं टप्पर तू एकदा गेलास की दुमार येत नाहीस. तुमची रिक्षात बसायची लायकी नव्हती. उद्धव साहेबांनी तुम्हाला पार 50-50 खोक्यांपर्यंत नेऊन ठेवलं आणि तुम्हाला लाजा वाटत का? आणि हा काळ्या पिळीवरती क्लीनर होता. गावाखेड परभणी करत होता. आज हजारो कोटीचा मालक झालाय हरामखोर. हा उद्धव साहेबांमुळे झालाय आणि हा उद्धव साहेबांनाच म्हणजे सोडून गेलेला आहे. अरे तुला किती अजून तुझ्या म्हणजे वक्कोस्तर तू खायला लागलास ना हरामखोरा, आणि तरी तू म्हणजे सोडून जातोयस आणि स्वतःला बॉस म्हणून घेतोस. तू बॉस सारखी काय गोष्टी केलास? या खासदारापैकी एक जण जरी माझ्या समोर आला सर, अशी नाही थोबाडीमध्ये दिलं ना सर, तर माझं नावच अयोध्या नाही सर. घोषित बाप म्हणून घेतला. याचा स्वतःचा सख्खा भाऊ बाळासाहेब जाधव, एकाच मायबापापासून पैदा झालेला बाळासाहेब गायकवाडला हा विचारत नाही, तर हा आमचा कधी होणार आहे? आयुष्यात कधी माझ्या समोर येऊ नकोस, नाही तर मी तुझ्या थोबाडीत दिल्याशिवाय राहणार. लाज वाटू नका. अरे किती हरामखोर आहात तुम्ही. असं वाटतं सण 2-4 थोबाडीमध्ये द्यावं, इतका राग येतोय की तुम्ही उद्धव साहेबांच्या चांगुलपणाचा असा फायदा घेतला. हातात दंडुका आम्ही घेतलेला आहे. आम्हाला मातोश्रीचा आदेश असो नसो, आम्ही यांना ह्यांचीच जागा दाखवणार. तुम्हाला ठाकरेंनी काय नाही दिलं. ठाकरेंनी तुम्हाला मार्केटमध्ये आणलं. तुम्हाला नाव, मान, पान, इज्जत, पैसा सगळं काही तुम्हाला ठाकरेंनी दिलं. सगळं काही तुम्हाला मातोश्रींनी दिलं आणि तुम्ही त्या मातोश्रीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तुम्ही जाता. लाज वाटत नाही? हे गद्दारच आहेत आणि नुसते गद्दार हे हरामखोर गद्दार आहेत, मी एवढं म्हणेन. जर आता फुटाफुटीचंच राजकारण जर मागच्या वेळेला पाहिलं होतं आणि जे आता आज गेलेले आहेत ते, त्याच्यातले हे स्वतः खुद्द संजय जाधव, माझ्या लोकसभेतले, परभणी लोकसभेतले खासदार नागेश पाटील आष्टीकर, बापरे, त्यांचं तर तासभर मला कॉल करायचे. ताई बाई उद्धव साहेबांना सांग की, आता ते माझ्या आजोळचे माझे नातेवाईक, बाई उद्धव साहेबांना सांग की मला पद द्यायला, मला तिकीट द्यायला, मलाच तिकीट द्यायला. माझ्या घरातल्या लोकांचं मी हे नाही केलं, माझ्या फॅमिली मेंबरचं, की साहेब तुम्ही म्हणजे ह्यांना हे केलं पाहिजे म्हणून ह्या माणसासाठी मी उभी राहिली ना आज. म्हणजे खोटं तर इतकं, अरे बापरे सर, मला ह्यांच्याबद्दल काय काय बोलावं असं झालेलं आहे. आणि खरं तर हा जो एक सत्तेची लालूच म्हणा, सत्तेची भूक, सत्तेचा भस्म्या जो आहे ना, हा हे जे गेलेले अगोदरचे 40-12 खासदार आणि हे आत्ताचे जे केलेले आहेत, यांना म्हणजे ह्यांचा जीव घेतल्याशिवाय हा हे तर थांबणार नाही. मला एवढं, मी जेवढं उद्धव साहेबांना ओळखते, जवळून ओळखते, एक बाप माणूस म्हणून आणि एक राजकारणी म्हणून, उद्धव साहेबांनी इतकं चांगलं माणूस या जगात तुम्हाला कोणी सापडणार नाही. ते अजिबात राजकारणी नाहीयेत. उद्धव साहेबांच्या चांगुलपणाचा प्रत्येकाने फायदा घेतला. उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या पक्षातल्या साध्या शिवसैनिकापासून ते या खासदार आमदार नेत्यांपर्यंत प्रत्येकावरती उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला. आणि वारंवार म्हणजे एखाद्याच्या चांगुलपणाचा किती तुम्ही फायदा घेणार आहात, लगेच त्यांच्या चांगुलपणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा. तुम्हाला लाज वाटत नाही का? उद्या जेव्हा जे तुम्ही उद्धव साहेबांसोबत वागत आहात ते सगळं तुमच्यासोबत होणार आहे. मी जे देव धर्म मानते, कर्म मानते, त्याच्यातून सांगते तुमच्याकडे कर्माचं फळ येणार आहे. इतकं एखाद्यासोबत एखाद्या चांगुलपणाचा इतका तुम्ही फायदा घेऊ नये. अरे तुमची लायकी, जसं संजय राऊत साहेब म्हणाले, तुमची रिक्षात बसायची लायकी नव्हती. उद्धव साहेबांनी तुम्हाला पार 50-50 खोक्यांपर्यंत नेऊन ठेवलं आणि तुम्हाला लाजा वाटत का? मला तर सर एवढ्या अशा शिव्या यायला लागल्यात ना, पण काय करावं सर, देऊ शकत नाही. पण इतका महाहरामखोरपणा, मला असं वाटतं सर, मी तुमच्या माध्यमातून एक खूप म्हणजे जबाबदारीने एक शब्द बोलते. या खासदारापैकी एक जण जरी माझ्या समोर आला सर, अशी नाही थोबाडीमध्ये दिलं ना सर, तर माझं नावच अयोध्या नाही सर. इतका माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. बंड्या, ज्याला आमच्याकडे बंडू म्हणतात, स्वयंघोषित बॉस सर, तो आत्ता जो म्हणजे एका संविधानिक पदावरती, अगोदर 2 वेळेस आमदार, तिसऱ्यांदा खासदार. सर, जेव्हा मी त्याच्या प्रचाराला गेले होते, मी आवर्जून एका दुसऱ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्याचा मी तुम्हाला उल्लेख करते. प्रशांत गायकवाड म्हणून काँग्रेस पक्षामध्ये युथचे ते हे आहेत, सचिव आहेत. ते माझ्यासोबत प्रचाराला होते याच्या, आणि आम्ही तांड्याने ज्यावेळेस गेलो होतो, तर लोकांनी, हे माझं वाक्य नाही, मी लोकांचं वाक्य आहे ना, ॲज इट इज, हे आमच्या परभणीची भाषा आहे आणि विनंती आहे की आपण असं ॲज इट इज जाऊ देणार आहात. तोंडावरती लोक म्हणत होते, ए बंड्या, मायचं तुमच्या गावाला रस्ता दिलास का? हा तुझ्या मायचं टप्पर तू एकदा गेलास की दुमार येत नाहीस. हे आमच्या गावाकडच्या म्हणजे आमच्या लोकसभेतल्या लोकांचे, वयस्कर लोकांचे त्याला शब्द होते. आणि हा कानकोंड्यासारखं, बरोबर, जाऊ द्या आता, मी राहिलो की उद्धव ठाकरे संग, मग आता द्या मला मत. हा असा होता, याच्या पुढे काहीच बोलत नव्हता. आपल्या देशामध्ये पिढ्यानपिढ्या तोडा फोडा राज्य करा हे जे चालू आहे, ज्या पद्धतीनं भाजप स्वतःला स्वयंघोषित सगळा मी विश्वगुरू वगैरे सगळ्या स्वतःला संबोधून घेतो, आणि ज्या पद्धतीनं ट्रम्प वगैरे त्यांना
ज्या गोष्टी दाबून ठेवतात आणि मग ह्यांना कुठेतरी की भारतामध्ये एकमेव आम्हीच पक्ष आहोत, आम्हाला विरोधी लोकांना बोलूच द्यायचं नाही. त्याच पद्धतीनं देशामध्ये जेवढे विरोधी पक्षातले पक्ष आहेत, त्या सगळ्या पक्षाला एक करून म्हणजे फोडणं चालू आहे. का? कारण तर तुमचा जो तुमचा जो भोंगळा कारभार चालू आहे, त्याच्यावरती अंकुश ठेवायला तुम्हाला एक सक्षम, एक मजबूत असा तुम्हाला विरोधी पक्षातले नेते तुम्हाला ठेवायचे नाहीयेत. म्हणून आणि एकदा का सगळे सक्षम लोकं, सक्षम पक्ष संपले, की मग तुम्ही सगळ्या रस्त्यांनी नागडे नाचायला ना, उलाला, उलाला करायला तुम्ही मोकळेच आहात. त्यामुळे हे सगळं तुमचं चाललेलं आहे आणि भाजप असेल किंवा आत्ता एकनाथ शिंदे असतील, जो ह्यांचा अघोरीपणा आहे आणि सर ते दिवस काही जास्त दूर नाहीयेत. ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये झालं, हं. ते जास्त दिवस दूर नाहीयेत सर. जनजी कारण क्रांती होईल. अगदी. सर ज्यांची जरी नाही झालं ना, हं. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सर एक आता पेट्रोल पंपासाठी ज्या लाईन लागल्या होत्या, हं. त्या एका बाईनी किती घाण-घाण शिव्या दिल्या सर ह्या लोका जेनझीचं नाही. ती त्यांच्या मुलाला नोकऱ्या नाही वगैरे काय-काय बोलते. याच्यामध्ये प्रश्न फक्त जेनझीचा नाहीये सर. या देशामधली, या राज्यामधली जी सुज्ञ जनता आहे ना, यांना यांची जागा दाखवून दिली आहे.